नमस्कार. आज आपण अप्पर केस अल्फाबेट्समध्ये बघणार आहोत. नॉन फॅमिली वाईज लेटर. पार्ट 1मध्ये आपण फॅमिली वाईज बघितले होते. आता नॉन फॅमिली वाईज बघणार आहोत. त्या नॉन फॅमिली वाईजमध्ये फर्स्ट लेटर आहे डी. स्टँडिंग लाईन अँड कर्व. स्टँडिंग लाईन अँड कर्व. नेक्स्ट आहे यू. यू हा जास्त ब्रॉड न काढता जास्त ब्रॉड नाही काढायचं आहे. नेक्स्ट आणि लास्ट आहे नॉन फॅमिलीमधलं. नेक्स्ट आहे एस. एस. ओके. चला तर आता आपण बघणार आहे स्टँडिंग लाईन अँड स्लीपिंग लाईन फॅमिली वाईज अल्फाबेट्स. तर त्यातला फर्स्ट लेटर आहे एफ. लेटर आहे एफ आणि त्यातलं फर्स्ट आपण करणार आहे स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन अँड वन मोर स्लीपिंग लाईन. एफ. एफ नंतर नेक्स्ट लेटर आहे ई. ईच्या ह्या तिन्ही लाईन इक्वल पाहिजेत. ई नंतर नेक्स्ट आहे टी. स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन. फर्स्ट जेव्हा आपण रायटिंग स्टार्ट करतो मुलांना, त्यावेळेस स्टँडिंग लाईन अँड स्लीपिंग लाईन अल्फाबेट्सनी जर स्टार्ट केलं तर ते मुलांना शिकायलासुद्धा सोपं पडतं. नेक्स्ट आहे एल. कारण ह्याच्यामध्ये फक्त स्टँडिंग अँड स्लीपिंग लाईन असते, ते पटकन जमून जातं. नंतर आहे आय. आय नंतर आहे जे. जे नंतर लास्ट आहे एच. तर आता आपण बघणार आहे स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन अँड स्लँटिंग लाईन फॅमिली अल्फाबेट्स. तर त्यातलं फर्स्ट लेटर आहे के. स्टँडिंग लाईन, अप्पर स्लँटिंग लाईन, लोअर स्लँटिंग लाईन, के. नेक्स्ट आहे डबल. नेक्स्ट आहे व्ही. नेक्स्ट आहे व्ही. स्लँटिंग लाईन, वन मोर स्लँटिंग लाईन. नेक्स्ट आहे डब्ल्यू.
slanting line, one more slanting line, slanting line, slanting line, W, नेक्स्ट आहे X, लास्ट सेकंड लास्ट आहे Y, लास्ट आहे Z, स्लीपिंग लाईन, स्लँटिंग लाईन, स्लीपिंग लाईन, Z, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. अशाप्रमाणे अप्पर केस अल्फाबेट्स चे संपलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.